Difference between VLOOKUP and data validation. व्हीलुकअप मध्ये आपल्याला आपण नाव जर ते समोर जे नाव शो होते ते नाव जर चेंज केलं, जो पूर्ण समोरचा डाटा आहे तो पूर्ण त्यासोबत चेंज होतो. त्याचा जो अपडेटेड डाटा आहे तो तिथे डिस्प्ले होतो. जर मग मी या कंपनीमध्ये काम करतोय आणि जसं दुसरे बाहेर बसलेत इंटरव्ह्यूवर तेही या कंपनीमध्ये काम करतात, जर माझं नाव असेल आणि तिथं माझे डिटेल्स शो होत आहे आणि जर मी तिथे ऍरोवर क्लिक करून दुसऱ्याचं जो कोणी आहे एम्प्लॉय त्याच्या नावावर क्लिक केलं तर ते पूर्ण त्याचं डिटेल्स शो करणार, त्याची सॅलरी, त्याची ESI, त्याचे PF वगैरे टोटल. आणि डाटा व्हॅलिडेशन मध्ये त्याचं फक्त नाव किंवा त्याचे एम्प्लॉय वगैरे जे असेल ती फक्त सिंगल डिस्प्ले करू शकतो. ते दुसरं काही चेंज नाही करत, फक्त त्याच्यातच चेंज होतो. ओके, सपोज जर तुमचा एखादा मित्र किंवा कंपनीला जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आणि ती तुम्हाला अपॉर्च्युनिटी जर दिली बट कंपनीचा एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आला तर कंपनी तुम्हाला डेफिनेटली अपॉर्च्युनिटी देऊ शकते, बट काही पुढच्या ह्याच्या बेसवरती. कमिंगची सेकंड ब्रँच ही पुण्याला आहे आणि पुण्यामध्ये आता सध्या एक ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर, की त्यांना तो GST ॲक्टिवेट करायचा आहे किंवा थोडा टेक्निकल इश्यू आहे. तर तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल की त्यांना प्रिंट प्रॉब्लेम्स आहे, तो एरर येतोय, तर तो सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही ऑन द स्पॉट ह्या पोझिशनला कोणत्या टूलचा ऑफर करू शकता किंवा कोणत्या ऍप्लिकेशनचा ऑफर करू शकता, या रिलेटेड तुम्हाला काही नॉलेज आहे का? हो सर, एनीडेस्क हा एक ऍप आहे. त्याच्यावर ना आपण जो वरती जसं समोरच्याकडे एनीडेस्क आहे आणि माझ्याकडे एनीडेस्क आहे, तर मी त्याचं कम्प्युटर एनीडेस्कच्या व्यतिरिक्त अजून कोणतं वापरू शकतो? एनीडेस्कच्या व्यतिरिक्त अजून एक आहे, पण त्याचं माझं आता नाव नाही आठवत राहिलं. त्याचं म्हणजे 2 ऍप्लिकेशन आहेत. तर एनीडेस्क मध्ये जो काही नंबर शो होतो तो जर त्याचा नंबर मी माझ्या ह्याच्यामध्ये एंटर केला, तिकडचा पुण्यामधच्या ब्रांचचा जो त्या लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला प्रॉब्लेम आलाय त्या एनीडेस्कच्या ह्याचा नंबर मी माझ्या ह्याच्यामध्ये एंटर केला, एनीडेस्क ओपन करून, आणि त्यांनी जर मला ऍक्सेस दिलं त्यांनी, तर मी इथनं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कारण त्यांचा जो पूर्ण कम्प्युटरचा जो ऍक्सेस आहे तो माझ्याकडे भेटतो, त्यांची स्क्रीन माझ्या स्क्रीनवर शो होत असते. ओके, त्यानंतर तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. 100%. ओके. डिफरन्स बिटवीन रॅम अँड रोम. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रोम म्हणजे रोमचा फुल फॉर्म तर नाही आठवत. रॅम मध्ये जो डाटा आहे तो परमनंटली सेव्ह होत असतो, रोम मध्ये त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग पूर्ण, म्हणजे ज्यावेळेस आपण टायपिंग वगैरे करतोय त्यावेळेस तो पूर्ण प्रोसेस होत असतो डाटा. ओके, सपोज तुम्हाला एक मेल करायचा आहे किंवा जेन्युइन मेल